आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वेक्टर प्रॉडक्ट आणि वेक्टर प्रॉडक्टच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या पाहिल्या आहेत. आता आपण पुढच्या एक्झरसाइजला सुरुवात करणार आहोत. एक्झरसाइज 5.4. त्या एक्झरसाइजमधलं फर्स्ट सम सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो जे बोर्डवर लिहिलेलं आहे. दोन वेक्टर्स गिवन आहेत, वेक्टर ए अँड वेक्टर बी इन टर्म्स ऑफ आय जे के. वेक्टर ए इज इक्वल टू आई प्लस जे प्लस के, वेक्टर बी इज इक्वल टू 2i प्लस जे प्लस 3k. फाइंड वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी अँड मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. आपल्याला पहिले वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी फाइंड करायचं आहे. त्याची प्रॉपर्टीज ऑलरेडी आधी तुम्हाला लिहून दिलेली आहे आणि ती प्रॉपर्टी काय होते. एक वेक्टर ए आहे जो इन टर्म्स ऑफ आय जे केमध्ये दिला a1i प्लस a2j प्लस a3k. आणि दुसरा वेक्टर बी आहे b1i प्लस b2j प्लस b3k. तुम्हाला वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी फाइंड करायचं आहे. तर हा वेक्टर फाइंड करण्यासाठी ऑर्डर 3चा डिटर्मिनंट घ्यायचो. या ऑर्डर 3च्या डिटर्मिनंटमध्ये फर्स्ट रो आय जे के हे 3 युनिट वेक्टर्स राहणार आहेत. सेकंड रोमध्ये वेक्टर एचे जे कंपोनंट्स आहेत a1 a2 a3 ते घ्यायचे, a1 a2 a3. आणि थर्ड रोमध्ये वेक्टर बीचे कंपोनंट्स घ्यायचे b1 b2 b3. या ऑर्डर 3च्या डिटर्मिनंटला सॉल्व करून तुम्हाला एक वेक्टर मिळणार आहे आणि ऑर्डर 3चं डिटर्मिनंट कशा पद्धतीने सॉल्व करायचं हे सर्वांना माहिती आहे. तर आता इथे जे एक्झाम्पल घेतलेलं आहे त्यामध्ये बघा वेक्टर ए गिवन आहे, वेक्टर बी गिवन आहे आणि आपल्याला वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी फाइंड करायचं आहे. तर ऑर्डर 3चं डिटर्मिनंट यामध्ये आय जे के हे 3 युनिट वेक्टर्स फर्स्ट रोमध्ये, सेकंड रोमध्ये वेक्टर एचे कंपोनंट्स येणार आय जे केचे कंपोनंट्स 1 1 1 तिथे लिहिले आहेत मी 1 1 1. आणि थर्ड रोमध्ये बीचे आय जे केचे कंपोनंट्स किंवा कोइफिशियंट्स 2 प्लस 1 अँड 3. आता या डिटर्मिनंटला सॉल्व करायचं. सर्वात पहिले येणार आय आणि ब्रॅकेटमध्ये या दोघांचं कॅल्क्युलेशन्स 1 इंटू 3 3 मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट. नंतर येणार मायनस जे ब्रॅकेटमध्ये 1 इंटू 3 3 मायनस 2 अँड प्लस के ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 2 1 मायनस 2. डिटर्मिनंट प्रत्येकाला सॉल्व करता येतो. 3मधून 2 1 मायनस करा, इथे राहिले 2i मायनस 3मधून 2 मायनस करा 1, इथे राहिले जे आणि 1 मायनस 2 मायनस 1 तर इथे येणार आहेत मायनस के. वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी आपल्याला फाइंड करायला सांगितलं होतं आणि हा वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी मिळाला आहे 2i मायनस जे मायनस के. सेकंड सांगितलं त्यांनी मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी फाइंड करा. तर आता आपण याचं मॅग्नेट्यूड फाइंड करणार आहोत. मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस बी इज इक्वल टू अंडर रूट. अंडर रूटमध्ये आयचा कंपोनंट 2 2चा काय घ्यायचं स्क्वेअर प्लस मायनस 1 स्क्वेअर प्लस मायनस 1 स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 2चा स्क्वेअर येतो आहे 4 प्लस मायनस 1चा स्क्वेअर येतो आहे प्लस 1 मायनस 1चा स्क्वेअर येतो आहे प्लस 1 इज इक्वल टू यांची ॲडिशन केली तर रूट 6. तर मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू रूट 6. आता आपण एक्झरसाइज 5.4 जी एक्झरसाइज आहे त्यामधल्या फर्स्ट नंबरच्या प्रॉब्लेमपासून सुरुवात करणार आहोत. एक्झरसाइज 5.4 मधला क्वेश्चन नंबर 1. यामध्ये वेक्टर ए गिवन आहे 2i प्लस 3j मायनस के. वेक्टर बी आहे i मायनस 4j प्लस 2k. आणि आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे क्रॉस प्रॉडक्ट. पण ज्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट फाइंड करायला सांगितला त्यामध्ये एक वेक्टर कोण आहे ए प्लस बी आणि दुसरा वेक्टर कोण आहे ए मायनस बी. वेक्टर ए प्लस वेक्टर बी वेक्टर ए मायनस वेक्टर बी यांच्यामध्ये क्रॉस प्रॉडक्ट आहे. तर सर्वात पहिले आपल्याला वेक्टर ए प्लस वेक्टर बी हा वेक्टर फाइंड करायचा. मग आपण वेक्टर ए मायनस वेक्टर बी हा वेक्टर फाइंड करणार आणि हे दोन्ही वेक्टर मिळाल्यानंतर मग या दोघांचा आपण क्रॉस प्रॉडक्ट फाइंड करणार आहोत.
चला सुरुवातीला आपण फाइंड करणार आहोत वेक्टर ए प्लस वेक्टर बी. पहिले आपण वेक्टर ए प्लस वेक्टर बी हा वेक्टर फाइंड करणार. वेक्टर ए गिवन आहे 2i प्लस 3j माइनस के प्लस वेक्टर बी गिवन आहे i माइनस 4j प्लस ट्वाइस के. आता हे ब्रॅकेट ओपन करू आपण. वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू 2i प्लस 3j माइनस के प्लस i माइनस 4j प्लस 2k. वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू 2i प्लस i 3i प्लस 3j माइनस 4j माइनस j माइनस k प्लस 2k प्लस k. तर आपल्याला हा एक वेक्टर मिळाला वेक्टर ए प्लस वेक्टर बी. आता दुसरा वेक्टर आपण फाइंड करणार वेक्टर ए माइनस वेक्टर बी. वेक्टर ए माइनस वेक्टर बी. वेक्टर ए माइनस वेक्टर बी. तर पहिला वेक्टर ए 2i प्लस 3j माइनस के माइनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये i माइनस 4j प्लस ट्वाइस के. या ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साईन आहे ती निगेटिव्ह साईन ह्याला अप्लाय करा. 2i प्लस 3j माइनस के ही निगेटिव्ह साईन याला अप्लाय केली तर माइनस i माइनस माइनस प्लस 4j अँड प्लस माइनस येणार माइनस 2k. तर वेक्टर ए माइनस वेक्टर बी इज इक्वल टू आयच्या टर्मचं कॅल्क्युलेशन्स करा. 2i माइनस i इथे आले i 3j प्लस 4j प्लस 7j आणि माइनस के माइनस 2k माइनस 3k. तर हा दुसरा वेक्टर मिळाला वेक्टर ए माइनस वेक्टर बी. आता त्याने आपल्याला फाइंड काय करायला सांगितलेलं आहे. त्यांनी ज्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट फाइंड करायला सांगितला त्यापैकी एक वेक्टर आहे ए प्लस बी. नाव वेक्टर ए प्लस वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए मायनस वेक्टर बी. दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट फाइंड करायचं आहे. तर यासाठी आपल्याला ऑर्डर 3चं डिटर्मिनंट घ्यायचं आहे. ऑर्डर 3च्या डिटर्मिनंटमध्ये पहिला जो रो आहे तो राहणार ijk. आता या सेकंड रोमध्ये जे कंपोनंट्स येणार आहे ते वेक्टर ए प्लस वेक्टर बीचे राहणार आहेत. वेक्टर ए प्लस बी मध्ये ijkचे कोइफिशियंट्स आहेत 3 मायनस 1 प्लस 1 3 मायनस 1 प्लस 1 आणि थर्ड रोमध्ये वेक्टर ए मायनस वेक्टर बीचे ijkचे कोइफिशियंट्स 1 7 मायनस 3 1 7 मायनस 3. आता या डिटर्मिनंटला सॉल्व करा. सुरुवातीला येणार i ब्रॅकेटमध्ये मायनस मायनस प्लस 3 मायनस येणार 7 माइनस j इन ब्रैकेट माइनस 9 माइनस 1 माइनस 9 माइनस 1 प्लस k इन ब्रैकेट 21 प्लस 1 21 प्लस 1 इज इक्वल टू I इन ब्रैकेट माइनस 4 माइनस j इन ब्रैकेट माइनस 10 एंड प्लस k इन ब्रैकेट 22 इज इक्वल टू माइनस 4i माइनस माइनस प्लस 10j एंड प्लस 22k. वेक्टर ए प्लस वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए माइनस वेक्टर बी इज इक्वल टू माइनस 4i प्लस 10j प्लस 22k. हे आन्सर एवढंच राहू दिलं तरी चालेल किंवा यांच्यामधून 2 जो आहे किंवा मायनस 2 जो आहे तो तुम्ही कॉमन ए काढू शकता. मायनस 2ला जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहणार 2i मायनस 5j and minus 11k. तर मायनस 2 इन ब्रॅकेट 2i मायनस 5j मायनस 11k हे झालं यांचं फायनल आन्सर. आता पाहणार आहोत आपण सेकंड नंबर. यामध्ये युनिट वेक्टर फाइंड करायला सांगितलं आहे. वेक्टर ए आणि वेक्टर बी यांना परपेंडिक्युलर असलेला युनिट वेक्टर फाइंड करायचं. तर आधी ज्या प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगितल्या होत्या ना त्या प्रॉपर्टीज माहिती असायला पाहिजे. लक्षात द्या हे दोन वेक्टर आहेत वेक्टर ए आणि वेक्टर बी.
आता या दोन्ही वेक्टरला परपेंडिक्युलर असलेला युनिट वेक्टर हा आपण एन कॅपने डिनोट करत असतो. वरच्या बाजूने असेल तर एन कॅप, खालच्या बाजूने असेल तर मायनस एन कॅप. तर हा एन कॅप फाइंड करण्याचा फॉर्म्युला हा एन कॅप ज्या वेक्टरच्या डायरेक्शनने आहे तो वेक्टर ए क्रॉस बी होता आणि या वेक्टर ए क्रॉस बीला त्या वेक्टर ए क्रॉस बीच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. तर युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ वेक्टर ए अँड वेक्टर बी फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे एन कॅप इज इक्वल टू वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. पण अपवर्ड डायरेक्शन असेल तर पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह, म्हणून आपण इथे लिहिताना दोन साईन घेतो आहे प्लस मायनस. तर या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. फाइंड युनिट फॅक्टर्स, त्याने आपल्याला युनिट फॅक्टर्स फाइंड करायला सांगितलेलं आहे. कसा आहे परपेंडिक्युलर कुणाला, या दोन वेक्टरला. तर याला मी वेक्टर ए आणि याला वेक्टर बी कन्सिडर केलं आहे. लेट वेक्टर ए इज इक्वल टू आय प्लस ट्वाइस के जे प्लस ट्वाइस के अँड वेक्टर बी इज इक्वल टू आय प्लस जे. आता मला युनिट वेक्टर फाइंड करायचं असेल तर पहिले मी वेक्टर ए क्रॉस बी फाइंड करणार आहोत. नाव वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू, यासाठी डिटर्मिनंट घ्यायचो. या डिटर्मिनंटमध्ये पहिला रो येणार आहे आय जे के, दुसरा येणार वेक्टर एमध्ये आय जे केचे कंपोनंट्स, आयचा कंपोनंट नाही आहे यामध्ये तो 0, जेचा येणार आहे 1 आणि केचा आहे 2. थर्ड रोमध्ये वेक्टर बीचे आय जे केचे कोइफिशियंट्स लिहायचे. आयचा कोइफिशियंट्स आहे तो 1, जेचा आहे 1 आणि के नाही आहे तो 0. वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू आय इन ब्रॅकेट 0 मायनस 2 मायनस जे इन ब्रॅकेट 0 मायनस 2 प्लस के इन ब्रॅकेट 0 मायनस 1 is equal to I into minus 2 minus j into minus 2 plus k into minus 1 is equal to minus 2i minus minus plus 2j minus k. वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी आपल्याला मिळालेला आहे मायनस 2i प्लस 2j मायनस के. आता मी मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस बी काढतो आहे, त्यासाठी अंडर रूट आयचा कंपोनंट्स मायनस टूचा येणार स्क्वेअर प्लस 2 प्लस 2चा येणार स्क्वेअर आणि मायनस 1 स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 4 प्लस 4 प्लस 1 इज इक्वल टू रूट 9 आणि 9चं स्क्वेअर रूट आहे 3. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस बी इज इक्वल टू आलेला आहे 3. युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ वेक्टर ए अँड वेक्टर बी हा तो फॉर्म्युला आहे. A unit vector perpendicular to both vector A and vector B. आता एकच युनिट वेक्टर काढायला सांगितला म्हणून इथे साइन प्लस मायनस घेण्याची गरज नाही, आपण फक्त प्लसवाले साइन घेणार आहोत. वेक्टर एन कॅप इज इक्वल टू वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी आपण फाइंड केलेला आहे मायनस 2i प्लस 2j मायनस के. वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी मायनस 2i प्लस 2j मायनस के आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस बी आलेला आहे 3. तर एन कॅप इज इक्वल टू हे निगेटिव्ह साईन मी कॉमन काढले 1/3ला बाजूला लिहिलं आहे. इथे राहिले 2i मायनस 2j अँड प्लस के. जो युनिट फॅक्टर त्याने फाइंड करायला सांगितला होता तो युनिट फॅक्टर एन कॅप काढलेला आहे मायनस 1/3 इन ब्रॅकेट 2i मायनस 2j प्लस के. हे होतं सेकंड नंबर. त्या नंबर 3 मध्ये काय गिवन आहे बघा, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू रूट 3 दिलेले आहे. वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू रूट 3 अँड वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू दिले आहे 2i प्लस j प्लस 2k. आपल्याला वेक्टर ए अँड वेक्टर बी मधला जो अँगल आहे तो फाइंड करायला सांगितलं. अँगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी ज्याला आपण थीटाने डिनोट करतो आहे तो थीटा फाइंड करायचं. खूप सोपी आहे, फक्त डेफिनेशन्स तुम्हाला माहीत पाहिजेत. स्केलर प्रॉडक्ट जो डॉट प्रॉडक्ट आपण आधी पाहिला होता त्याचे डेफिनेशन तुम्हाला माहीत पाहिजे.
वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू आहेत √3. तर वेक्टर ए डॉट बीला जर आपण डेफिनेशनचा यूज केला तर काय होणार, मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस थीटा इज इक्वल टू √3. याला दिला आहे मी इक्वेशन नंबर 1. हा आहे इक्वेशन नंबर 1. आता दुसरा वेक्टर काय दिला होता त्यांनी, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू आहे 2i + j + 2k. त्याचं मी मॅग्नेट्यूड काढतो आहे. मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू येणार आहे √2चा स्क्वेअर येतो आहे 4 + 1चा स्क्वेअर येतो 1 आणि 2चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू √9 इज इक्वल टू 3. मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू आले 3. पुन्हा याला आता डेफिनेशनचा यूज करा. मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस बी, याला मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू साइन थीटा इज इक्वल टू 3 असं लिहिता येतं. याच्यामध्ये एन कॅप का घेतला नाही ते याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहायचं तुम्ही. आणि याला दिला आहे इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला थीटा फाइंड करायचा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 वरून. कोणत्याही इक्वेशनमधून 1ला 2ने डिवाइड करा किंवा 2ला 1ने डिवाइड करा. तुम्ही काय करतो आहे, इक्वेशन नंबर 2ला डिवाइड केला आहे इक्वेशन नंबर 1ने. तर लेफ्ट हँड साईडने राईट हँड साईडने डिवाइड करा. मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू साइन थीटा अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस थीटा इज इक्वल टू येणार 3 अपॉन √3. या इक्वेशनला या इक्वेशनने डिवाइड केला आहे. यामध्ये मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए कॅन्सल, मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर बी कॅन्सल, साइन थीटा अपॉन कॉस थीटा आले टॅन थीटा आणि 3ला √3ने जर डिवाइड केलं तर आले √3. आता टेबलमध्ये टॅनचा जो टेबल आहे त्या टेबलमध्ये √3 ही व्हॅल्यू कोणत्या अँगलला आहे ते 60 डिग्रीला. टॅन थीटा इज इक्वल टू √3. देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल टू आपण लिहू शकतो टॅन 60 डिग्री. आणि कम्पेअर करा थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. ज्या दोन वेक्टरमधला अँगल फाइंड करायला सांगितलं होतं तो अँगल आहे 60 डिग्री. आता पाहतोय आपण नंबर 4. आणि या नंबर 4मध्ये वेक्टर ए वेक्टर बी दोन वेक्टर गिवन आहेत. त्याच दोन वेक्टरला परपेंडिक्युलर असलेला हे वेक्टर ए वेक्टर बी आहे. या दोन वेक्टर ए आणि बीला परपेंडिक्युलर असलेला असा एक वेक्टर काढायचं ज्याचं मॅग्नेट्यूड 5 युनिट्स आहे. ते प्रॉब्लेम मी पूर्ण सॉल्व्ह करून देणार नाही, फक्त कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं तेवढं सांगतो तुम्हाला. हा वेक्टर ए हा वेक्टर बी आणि याला परपेंडिक्युलर असलेला जो वेक्टर आहे ज्याचा मॅग्नेट्यूड 5 आहे असा वेक्टर तुम्हाला फाइंड करायचं. खूप सिंपल आहे. वेक्टर ए आणि वेक्टर बीला परपेंडिक्युलर असलेला जो युनिट वेक्टर एन कॅप आहे ना हा तुम्हाला फाइंड करावा लागेल पहिले. आणि याला फाइंड केल्यानंतर या मॅग्नेट्यूड 5ने याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच 5 एन कॅप जर तुम्ही फाइंड केलं तर तुम्हाला रिक्वायर्ड वेक्टर जो आहे तो मिळतो आहे 5 एन कॅप. तर पहिले तुम्हाला काय फाइंड करावं लागेल, एन कॅप. एन कॅप कसा फाइंड करणार, खूप सोपी आहे. ए आणि बी गिवन आहे. पहिले ए क्रॉस बी काढा डिटर्मिनंटने. नंतर मॅग्नेट्यूड ऑफ ए क्रॉस बी काढा जे काय मिळेल ते. आणि हे दोन्ही काढल्यानंतर युनिट वेक्टर काढा. युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ वेक्टर ए अँड वेक्टर बी तो राहणार एन कॅप. आणि त्याचा फॉर्म्युला आहे तो वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. आणि हा एन कॅप काढल्यानंतर मग रिक्वायर्ड वेक्टर इज इक्वल टू हा जो एन कॅप तुम्ही काढलेला असतो ना त्याला 5ने मल्टिप्लाय करा. जे काय असेल ते राहणार त्याचा आन्सर. खूप सोपी आहे, होमवर्क तुम्ही करू शकता. आता बघू आपण नंबर 5. आपण क्वेश्चन नंबर 5 मधलं फर्स्ट सध्या पाहतो आहे. आपल्याला
काय फाइंड करायला सांगितलं आहे पहा, त्याने फाइंड करायला सांगितलेलं आहे वेक्टर यू डॉट वेक्टर व्ही फाइंड करा. आणि गिवन काय आहे, तर गिवन आहे मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर यू इज इक्वल टू 2, मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर व्ही इज इक्वल टू 5 and magnitude of vector u cross v is equal to 8. वेक्टर u चं मॅग्नेट्यूड गिवन आहे, वेक्टर v चं मॅग्नेट्यूड गिवन आहे, मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर u क्रॉस v गिवन आहे आणि वेक्टर u डॉट वेक्टर v फाइंड करायला सांगितलं आहे. खूप सोपे आहे. वेक्टर u डॉट वेक्टर v फाइंड करायचं त्याला जर आपण डेफिनेशनचा यूज केला, वेक्टर u डॉट v ची डेफिनेशन तर मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर u इंटू मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर v इंटू कॉस थिटा, इथे डेफिनेशन आहे. पण आपल्याकडे u वेक्टरचं मॅग्नेट्यूड गिवन आहे, v वेक्टरचं मॅग्नेट्यूड गिवन आहे, u वेक्टरचं मॅग्नेट्यूड गिवन आहे 2 इंटू vचं मॅग्नेट्यूड आहे 5 पण आपल्याकडे सध्या कॉस थिटाची जी व्हॅल्यू आहे ना ती नाही आहे. ते कॉस थिटाची व्हॅल्यू आपण पहिले फाइंड करणार आहोत. काय करायचं बा, हे जे गिवन आहे मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर यू क्रॉस वेक्टर व्ही इज इक्वल टू 8, याला आपण पुढे सॉल्व करू. याला जर डेफिनेशन ऑफ क्रॉस प्रॉडक्ट यूज केली त्याला असं लिहिता येतं मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर यू इंटू मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर व्ही इंटू साइन थिटा इज इक्वल टू 8. क्रॉस प्रॉडक्टच्या वेळेस साइन हा रेशो येतो. यूचा मॅग्नेट्यूड किती आहे 2, व्हीचं मॅग्नेट्यूड आहे 5 इंटू साइन थिटा इज इक्वल टू 8. 10 साइन थिटा इज इक्वल टू 8. देयरफॉर साइन थिटा इज इक्वल टू 8 अपॉन 10. साइन थिटा इज इक्वल टू 4 अपॉन 5. आपल्याला गरज कोणाची होती, कॉस थिटाची. मिळालं काय, साइन थिटा. या साइन थिटावरून आपण कॉस थिटाची व्हॅल्यू जी आहे ना ती फाइंड करू शकतो. वी हा ट्रिग्नोमेट्रीची जी आयडेंटिटी आहे त्या आयडेंटिटीचा यूज करायचा. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन थिटा. साइन थिटाची व्हॅल्यू आहे 4/5. 4/5 स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस 16/25 is equal to 9 upon 25. Cos square theta is equal to 9 upon 25. Therefore, cos theta is equal to plus minus 3/5. Cos theta is equal to plus minus 3 upon 5 आणि ही व्हॅल्यू आता या इक्वेशनमध्ये जर ठेवली तर इथे येणार आहे प्लस मायनस 3 अपॉन 5 इज इक्वल टू 5 काय होणार कॅन्सल. इथे राहिले प्लस मायनस 3ने 2ला मल्टिप्लाय करा 6 येणार. वेक्टर यू डॉट वेक्टर व्ही ची जी व्हॅल्यू आहे त्याचा आन्सर आला आहे प्लस मायनस 6. खूप सोपी आहे. आता हे जे प्रॉब्लेम आपण सॉल्व केला आहे ना याला सॉल्व करण्यासाठी आणखी एक दुसरा फॉर्म्युला आहे ज्याचं नाव आहे लॅग्रेंजेस आयडेंटिटी. डॉट प्रॉडक्ट आणि क्रॉस प्रॉडक्ट, डॉट प्रॉडक्ट आणि क्रॉस प्रॉडक्ट या दोघांचा कंबाईंडमध्ये एक फॉर्म्युला तयार होतो आणि तो असा आहे की वेक्टर ए डॉट वेक्टर बी स्क्वेअर आणि मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस बी स्क्वेअर यांची ॲडिशन ही मॅग्नेट्यूड ऑफ ए स्क्वेअर मॅग्नेट्यूड ऑफ बी स्क्वेअर एवढी राहतं. याला म्हणतात लॅग्रेंजेस आयडेंटिटी. हे तुम्ही प्रूव्ह करून पाहू शकता. याचं एक्सप्लेनेशन हे तुम्हाला सांगतो. सर्वांना वेक्टर ए डॉट बीचे डेफिनेशन माहिती आहे. मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर बी कॉस थिटा. याचा जर मी स्क्वेअर केला तर वेक्टर ए डॉट बी स्क्वेअर इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ ए स्क्वेअर मॅग्नेट्यूड ऑफ बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. हे एक इक्वेशन. सर्वांना ए क्रॉस बीचे डेफिनेशन माहिती आहे. मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर बी साइन थिटा इंटू एन कॅप. पण याचं जर मी मॅग्नेट्यूड घेतलं मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस बी तर मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू साइन थिटा एन कॅप येणार नाही. आणि याचा जर मी स्क्वेअर केला तर मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस बी स्क्वेअर इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ ए स्क्वेअर मॅग्नेट्यूड ऑफ बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. तर जर या दोघांची ॲडिशन केली आपण
याला मी इक्वेशन नंबर 1 दिला आणि याला जर नंबर 2 दिला, त्याची ॲडिशन अशी येणार वेक्टर ए डॉट वेक्टर बी स्क्वेअर प्लस मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस बी स्क्वेअर इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ ए स्क्वेअर मॅग्नेट्यूड ऑफ बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस मॅग्नेट्यूड ऑफ ए स्क्वेअर मॅग्नेट्यूड ऑफ बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. आता आर एच एसमध्ये दोघांमधून कॉमन काय निघतं, दोघांमध्ये ए आणि बीचे मॅग्नेट्यूडचा स्क्वेअर कॉमन निघतो. मॅग्नेट्यूड ऑफ ए स्क्वेअर मॅग्नेट्यूड ऑफ बी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये राहिले कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. ही ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी आहे. मॅग्नेट्यूड ऑफ ए स्क्वेअर मॅग्नेट्यूड ऑफ बी स्क्वेअर हे आर एच एसमध्ये राहिले. म्हणून मी हा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला. याचं नाव आहे लॅग्रॅन्जेस आयडेंटिटी. आणि या लॅग्रॅन्जेस आयडेंटिटीचा यूज करूनही तुम्ही हे जे प्रॉब्लेम आहे जे याच्या आधी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं ते सॉल्व करू शकता. हाच फॉर्म्युला आपण वेक्टर यू आणि वेक्टर व्ही मध्ये जर यूज केला तिथे आपण असं लिहू शकतो वी हॅव वेक्टर यू डॉट वेक्टर व्ही स्क्वेअर प्लस मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर यू क्रॉस वेक्टर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ यू स्क्वेअर इंटू मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर व्ही स्क्वेअर. यामध्ये आता सबस्टिट्यूशन्स करा. हे तर आपल्याला फाइंड करायचं आहे. वेक्टर यू डॉट वेक्टर व्ही स्क्वेअर प्लस वेक्टर मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर यू क्रॉस व्ही किती आहे 8. 8चा स्क्वेअर काय आला 64. यू वेक्टरचं मॅग्नेट्यूड आहे 2. 2चा स्क्वेअर आहे तो 4. व्हीचं मॅग्नेट्यूड 5. 5चा स्क्वेअर 25. वेक्टर यू डॉट वेक्टर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 25 100 आणि 64 इकडे घेऊन घ्या -64. यांची सबट्रॅक्शन केली तर 36. ही वेक्टर यू डॉट वेक्टर व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर वेक्टर यू डॉट वेक्टर व्ही इज इक्वल टू येणार ±6. त्या फॉर्म्युल्याचा यूज करून सुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता. तर अशाच प्रकारे हा जो क्वेश्चन नंबर 5 आहे ना, त्या क्वेश्चन नंबर 5 मधलं जे सेकंड नंबरचं सम आहे ते तुमच्यासाठी होमवर्क आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 6 पाहतोय. आता लक्ष द्या, टेक्स्टबुकमध्ये जे काही आन्सर्स दिलेले आहेत किंवा काही क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये बऱ्याचशा प्रिंट मिस्टेक झालेल्या आहेत. टेक्स्टबुकमध्ये जे आहेत त्या सर्व करेक्शन्स करून मी तुम्हाला इथे सांगतो आहे. आता हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये सुद्धा त्यांनी प्रूदॅटमध्ये थोडीशी मिस्टेक केलेली आहे, ते करेक्शन मी केलेलं आहे. आणि याच्या आधी जे काही 2-3 सम्स आपण पाहिलेले आहेत त्यांच्यामध्ये टेक्स्टबुकचे मागे जे आन्सर दिलेले आहेत त्या आन्सर्समध्ये करेक्शन्स आहेत. तर मी जे फाइंड करून दिलेले आन्सर आहेत ते करेक्ट आहेत. आता बघा काय प्रूव्ह करायचं आहे त्याची मी लेफ्ट हँड साईड जी आहे ती कन्सिडर केली. 2 ब्रॅकेटमध्ये वेक्टर ए मायनस वेक्टर बी क्रॉस 2 इन ब्रॅकेट वेक्टर ए प्लस वेक्टर बी. त्याला सॉल्व करून याचा आन्सर 8 इंटू वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी एवढं आलं पाहिजे. तुम्हाला आठवत असेल एक प्रॉपर्टी मी सांगितली होती एम इंटू वेक्टर ए प्लस एन इंटू वेक्टर बी. जर असेल तर एम आणि एन स्केलर आहे, दोघांची मल्टिप्लिकेशन करा, त्याला आपण एम एन आणि मग ए क्रॉस बी असं लिहू शकतो आपण याला. तर सेम हीच प्रॉपर्टी तुम्हाला इथे यूज करायची आहे. यामध्ये हा 2 म्हणजे एम, हे 2 म्हणजे एन, हा झाला वेक्टर ए आणि हा वेक्टर बी. ही प्रॉपर्टी जर यूज केली तर 2 आणि 2ने मल्टिप्लाय करा, यांची मल्टिप्लिकेशन येणार आहे 4. आणि मग ब्रॅकेटमध्ये या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट वेक्टर ए मायनस वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू 4. आता यांचा क्रॉस प्रॉडक्ट जशी आपण ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन करतोय ना त्यासारखेच ही मल्टिप्लिकेशन करायची. पहिले या वेक्टर एचा क्रॉस प्रॉडक्ट वेक्टर ए सोबत, तर हे झाले वेक्टर ए क्रॉस वेक्टर ए. पुन्हा वेक्टर एचा क्रॉस प्रॉडक्ट या वेक्टर बी सोबत, तर प्लस येणार वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. आता मायनस बीचा क्रॉस प्रॉडक्ट ए सोबत, तर मायनस वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए आणि मायनस बीचा क्रॉस प्रॉडक्ट बी सोबत तर येणार मायनस वेक्टर बी क्रॉस वेक्टर बी. जसे आपण मल्टिप्लिकेशन करतोय ना तशाच प्रकारचा हा क्रॉस प्रॉडक्ट आहे. आणि आता हे 4 वेक्टर ए क्रॉस एची जी व्हॅल्यू आहे तो नॉल वेक्टर आणि बी क्रॉस बी सुद्धा नॉल वेक्टर राहणार आहे. प्लस हे झाले वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी मायनस वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए अँड मायनस इथे नल वेक्टर
याचं रिझन तुम्ही लिहू शकता. एक प्रॉपर्टी पहिलीच लिहून दिली होती, वेक्टर ए क्रॉस वेक्टर ए इज इक्वल टू नल वेक्टर. ज्या वेक्टरचा त्याच वेक्टरसोबत क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर नल वेक्टर भेटतो. आणि आता क्रॉस प्रॉडक्ट इज नॉट कम्युटेटिव्ह हे आपण पाहिलं. वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी हा बी क्रॉस ए आहे, दोन्ही कॅन्सल होणार नाहीत. वेक्टर ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए, त्यामुळे हे कॅन्सल होणार नाहीत. मग आपण काय करू, या वेक्टर एला आधी आणि बीला जर नंतर केलं ना त्याचे डायरेक्शन चेंज होणार. एला बीच्या जागेवर आणि बीला एच्या जागेवर जर लिहिलं आणि याला जर आपण ए क्रॉस बी लिहिलं तर इथे जी साईन आहे ना ती चेंज होणार, कारण वेक्टरची डायरेक्शन बदलली. ते झालं वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. आणि मग आता हा वेक्टर ए क्रॉस बी, हा वेक्टर ए क्रॉस बी या दोघांची करा ॲडिशन. 4 इन ब्रॅकेट 2 इंटू वेक्टर ए क्रॉस बी. आता हे 2 आणि 4 यांची मल्टिप्लिकेशन करा, 8 इंटू वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. आणि ही कोणती साईड मिळाली, RHS. खूप सोपी आहे. याच्या आधीच्या प्रॉपर्टीज माहिती असायला पाहिजे. आता आपण 7 नंबरचं पाहतो आहे. यामध्ये 3 वेक्टर्स गिवन आहेत, वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी. आणि व्हेरीफाय करायला सांगितलं आहे. वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी प्लस वेक्टर सी इज इक्वल टू वेक्टर ए क्रॉस बी प्लस वेक्टर ए क्रॉस वेक्टर सी. पहिले आपण काय करायचं पहा, व्हेरीफाय करायला सांगितलं तर पहिले आपल्याला LHS काढावं लागेल. आणि LHSमध्ये हा एक ब्रॅकेट दिला बी प्लस सी. तर पहिले आपण वेक्टर बी प्लस सी फाइंड करायचं. हा वेक्टर बी आणि वेक्टर सी यांची ॲडिशन करा, बी प्लस सी. 4i प्लस आय 5i -3j -j -4j अँड 1k प्लस 2k झाले 3k. बी प्लस सी फाइंड केल्यानंतर आता वेक्टर ए आणि बी प्लस सी यांचा क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचं. हा वेक्टर ए हा बी प्लस सी यांचा क्रॉस प्रॉडक्ट. तर यांच्यामध्ये पहिला जो रो आहे तो येणार IJK. दुसरा येणार वेक्टर एचे कंपोनंट्स 1 -2 3 1 -2 3. आणि तिसरा रो येणार बी प्लस सीचे कंपोनंट्स IJKचे कोइफिशियंट्स 5 -4 3 5 -4 3. या डिटर्मिनंटला सॉल्व केलं तर तुम्हाला वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी प्लस सी हा 6i प्लस 12j प्लस 6k मिळणार. याला दिला नंबर 1 हे LHS झाले. LHS झाल्यानंतर मग RHSमध्ये कोण आहे, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. तर वेक्टर ए क्रॉस बी फाइंड करताना डिटर्मिनंट राहणार पहिला रो IJK. सेकंड रो लिहिताना वेक्टर ए मध्ये IJKचे कोइफिशियंट्स आहेत 1 -2 3. इथे येणार 1 -2 3. बीचे 4 -3 1 4 -3 1. या डिटर्मिनंटला सॉल्व करा. हा तुम्हाला ए क्रॉस बी वेक्टर भेटणार. नंतर ए क्रॉस सी फाइंड करा. तर पहिला रो येणार IJK. दुसरा येणार वेक्टर एचे कंपोनंट्स 1 -2 3 1 -2 3. आणि तिसरा रो येणार वेक्टर सीचे कंपोनंट्स 1 -1 2 1 -1 2. या डिटर्मिनंटला सॉल्व करा. वेक्टर ए क्रॉस वेक्टर सी हा तुम्हाला भेटणार. आता या दोघांच्या मध्ये प्लसची साईन आहे तर या दोघांची ॲडिशन करा. 7i -i हे झाले 6i 11j प्लस j 12j 5k प्लस k 6k. याला दिला नंबर 2. हा वेक्टर आणि हा वेक्टर दोन्ही वेक्टर सेम आहेत. मग आता या दोन्ही इक्वेशनचे जर RHS इक्वल येत असेल त्यांच्या लेफ्ट हँड साईडसुद्धा इक्वल राहतील. म्हणून तुम्ही लिहू शकता फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड 2 LHS इज इक्वल टू RHS. तर डिटर्मिनंट कशा पद्धतीने सॉल्व करायचं हे तुम्हाला माहिती आहे. या एक्झरसाइज 5.4 मधले पुढचे प्रॉब्लेम घेण्यापूर्वी तुम्हाला 2 फॉर्म्युले माहिती असायला पाहिजे. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. तसा तर जनरल फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे एरिया ऑफ पॅरलेलोग्रामचा. पण वेक्टरमध्ये हा फॉर्म्युला काय आहे बघा. 2 फॉर्म्युले वेगवेगळ्या गिव्हन कंडिशन्सवर डिपेंड आहे. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम पहिले मी हा एक पॅरलेलोग्राम काढलेला आहे आणि यामध्ये या पॅरलेलोग्रामच्या ॲडजसंट साईड्स जर वेक्टरने रिप्रेझेंट केल्या असतील, ही एक साईड आणि ही साईड दोन ॲडजसंट साईड आहेत. ही वेक्टर ए आणि ही साईड वेक्टर बीने रिप्रेझेंट केलेली आहे. वेक्टर ए आणि वेक्टर बीने रिप्रेझेंट केलेल्या दोन साईड्स आहेत. जर दोन साईड्स पॅरलेलोग्रामच्या वेक्टर ए वेक्टर बीने
रिप्रेझेंट केल्या असतील आणि त्या ॲडजस्टंट साईड असतील तर एरिया ऑफ पॅरेललोग्राम फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे मॉड ऑफ या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. लक्षात ठेवा एरिया ऑफ पॅरेललोग्राम इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी where vector A and vector B represent the adjacent sides of a parallelogram. तुम्ही इथे लिहू शकता वेक्टर ए अँड वेक्टर बी रिप्रेझेंट ॲडजस्टंट साइड्स ऑफ अ पॅरेललोग्राम. दुसरा फॉर्म्युला हा पॅरेललोग्राम आहे आणि या पॅरेललोग्रामचे डायगोनल्स जर वेक्टरने रिप्रेझेंट केले असतील, हा एक डायगोनल आणि हा दुसरा डायगोनल ज्याला मी वेक्टर D1 आणि याला वेक्टर D2 असं म्हणतोय. जर पॅरेललोग्रामचे डायगोनल्स तुम्हाला दिलेले असतील, डायगोनल वेक्टर्स दिले असतील आणि एरिया ऑफ पॅरेललोग्राम काढायला सांगितलं असेल तर एरिया फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे हाफ मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर D1 क्रॉस वेक्टर D2. हाफ मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर D1 क्रॉस वेक्टर D2. पुढचे जे दोन प्रॉब्लेम्स आहेत ते पाहण्यासाठी हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजे. ॲडजस्टंट साईड्सने रिप्रेझेंट केले असतील तर हा फॉर्म्युला, डायगोनल रिप्रेझेंट केले असतील तर त्यामध्ये 1/2 येणार आहे. हाफ मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर D1 क्रॉस वेक्टर D2. आता घेऊ आपण पुढलं सर. बघा 8 नंबरमध्ये एरिया ऑफ पॅरेललोग्राम फाइंड करायला सांगितलं आणि वेक्टर ए वेक्टर बीने त्या पॅरेललोग्रामच्या ॲडजस्टंट साइड्स रिप्रेझेंट केलेल्या आहेत. तर एरिया ऑफ पॅरेललोग्रामसाठी आपल्याला फॉर्म्युला काय यूज करावा लागेल. एरिया ऑफ पॅरेललोग्राम इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. त्यासाठी आधी आपण वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी फाइंड करणार आहोत. यासाठी डिटर्मिनंट आय जे के, वेक्टर ए मध्ये आय जे केचे कंपोनंट्स आहेत 2, -2, 1 आणि बीचे येतात 1, -3, -3. वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू हे आहेत आय ब्रॅकेटमध्ये -+6 -+3 -j इन ब्रॅकेट -6 -1 प्लस के इन ब्रॅकेट -6 + 2 इज इक्वल टू येणार 9i -+7j अँड -4k. वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी आपल्याला मिळालेला आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस बी. फॉर्म्युला आहे एरिया ऑफ पॅरेललोग्राम. त्याचं मॅग्निट्यूड काढताना आपण अंडर रूटमध्ये लिहिणार आहोत. आयचा कंपोनंट कोण आहे 9, इथे येणार आहेत 9² प्लस जेचा आहे 7² आणि प्लस केचा आहे तो -4, तर -4² इज इक्वल टू रूट 81 + 49 + 16 इज इक्वल टू यांची ॲडिशन केली तर ते येणार 1/146² युनिट. एरिया काढला आहे आपण त्यामुळे याला युनिट लिहायचं. एरिया ऑफ पॅरेललोग्राम इज इक्वल टू √146² युनिट. आता बघू आपण नेक्स्ट. आता आपण नंबर 10 पाहतोय. इथे पॅरेललोग्रामचा एरिया फाइंड करायचं, पण आता वेक्टर ए आणि वेक्टर बीने ॲडजस्टंट साइड्स नाही त्याचे डायगोनल्स रिप्रेझेंट केलेले आहे. हा पॅरेललोग्राम आहे. पॅरेललोग्रामचा एक डायगोनल वेक्टर ए आहे आणि दुसरा डायगोनल वेक्टर बी आहे. तर एरिया ऑफ पॅरेललोग्राम फाइंड करण्याचा फॉर्म्युला येणार हा मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. जेव्हा डायगोनल होते त्यावेळेस मी D1 आणि D2 हे वेक्टर घेतले होते, पण इथे वेक्टर ए वेक्टर बी दिलेला आहे म्हणून फॉर्म्युला वेक्टर ए वेक्टर बी मध्ये लिहिलेला आहे. आता वेक्टर ए आणि वेक्टर बी गिवन आहे, तर सर्वात पहिले आपण वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी फाइंड करणार आहोत, ज्यामध्ये आय जे के फर्स्ट रो, सेकंड येणार 3 -1 -2
आणि थर्ड येणार -1 3 -3. वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू आय इन ब्रॅकेट 3 + 6 -j इन ब्रॅकेट -9 -2 + k इन ब्रॅकेट 9 -1 इज इक्वल टू येणार आहेत 9 आहे इथे मायनस प्लस 11j अँड प्लस 8k. वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी फाइंड करून झालं आहे. आता आपण याचं मॅग्नेट्यूड फाइंड करणार. मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस बी इज इक्वल टू √9² + 11² + 8² इज इक्वल टू 81 + 121 + 64 इज इक्वल टू यांची ॲडिशन केली ना तर ते येणार 266 √266 ही झाली ॲडिशन. आणि मग एरिया पॅरेललोग्राम फाइंड करायचा तर हा √266 स्क्वेअर युनिट्स. एरिया ऑफ पॅरेललोग्राम इज इक्वल टू हाफ √266 स्क्वेअर युनिट. टेक्स्टबुकमध्ये याचा आन्सर पाहून घ्याल तुम्ही. जर हे नसेल वेगळं असेल तर ते आन्सर चुकीचं आहे. करेक्ट आन्सर इथे मी बोर्डवर सांगितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. बाकीचे प्रॉब्लेम्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये.